एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळे चांगले आणि मस्त असणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत आपण विशेष म्हणजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे सगळ्या लेडीजचा मोठा प्रश्न म्हणजेच सगळ्यांना वेट लॉस करायचं आहे आणि तेही बाहेर न जाता। तर भरपूर गोष्टी अशा होत्या की काही लेडीज असतात की त्यांना बाहेर जाणं जमतं, पण काही त्याच्यातल्या अशा असतात की त्यांना बाहेर जाणं अजिबात जमत नाही। मग ते फॅमिली इश्यू असू दे किंवा लहान मुलं असू दे किंवा तिचे काही प्रॉब्लेम असू दे, मग त्याच्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन करू शकत नाही। तर त्याच गोष्टी मी तुमच्यासाठी घरी कशा करू शकतो आपण तेच घेऊन आले आहे। भरपूर गोष्टी अशा होतात की आपली भरपूर एक्सरसाइज होत असते घरच्या घरी, पण वेळेवर आपलं खाणं पिणं सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्याच्यामुळे आपला वेट हा जास्त वाढला जातो। जास्त म्हणून म्हणजेच बेली फॅट जो आपला कमरेचा म्हणजे आपल्या पोटाचा जो घेर असतो त्याच्यामुळे भरपूर लेडीज म्हणजे खूप हे होतात की त्यांना कॉन्फिडन्स येत नाही काही गोष्टीत। भरपूर गोष्टी करायच्या असतात पण त्याच्यामुळे आपला जो बॉडी शेप आहे किंवा आपला शरीर आहे तो आपल्याला व्यवस्थित वाटत नाही। तर त्याच्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आणि छोट्या मोठ्या काही एक्सरसाइज आहे ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे। बाहेर जाऊन तुम्ही जिम जॉईन करू शकत नाही, झुंबा क्लासेस अटेंड करू शकत नाही, इतर कोणते क्लासेस अटेंड करू शकत नाही, किंवा सकाळी तुम्ही आता पावसाळा आहे बाहेर जाऊन सुद्धा काही गोष्टी म्हणजे वॉकिंगला सुद्धा जाऊ शकत नाही। तर त्या महिलांसाठी घरीच कशा प्रकारे त्या काही गोष्टी करू शकतात। पण त्याच्या पहिले तुम्हाला एकदम सगळ्या कोणतीही एक्सरसाइज करताना मी असं म्हणत नाही की मी जे सांगितलं मी जे करते तेच एक्सरसाइज करा, पण कोणतीही एक्सरसाइज करण्याच्या अगोदर ती एकदम जास्त करू नका। पहिले स्टार्टिंगला वॉर्मअप करा आणि थोडंफार एक्सरसाइज करा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त, किंवा तिसऱ्या दिवशी माझाच व्हिडिओ बघून करा असं मी म्हणत नाही। त्याच्यामुळे नंतर तुम्हाला जास्त हे होऊ शकतो, त्रास होऊ शकतो, काहीतरी प्रॉब्लेम बॉडीमध्ये येऊ शकतो, कारण काही चुकीचे व्यायाम केल्यामुळे भरपूर गोष्टी होतात। तर मी सकाळी सकाळी जे काही नॉर्मल करत असते मी म्हणजे खूप हार्ड वर्क असं करत असं नाहीये, कारण मलाही 2 मुलं आहेत, त्यांचा स्कूलचा डबा वगैरे टिफिन हे सगळं मला करायचं असतं। त्याच्यामुळे जेवढं जमतंय माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी तर तेवढं मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते। तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज तुमच्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा माझं चॅनल, कारण आणि काही कंटेंट मला सुचवा, तुम्हाला जसे आवडत असतील तसं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी तसे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेन, कारण मी तत्पर तुमच्या याच्यामुळे तुम्ही जे म्हणाल त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की आहोत ना। तर आपल्यात खूप मोठा हा प्रॉब्लेम आहे की आपण मुलांसाठी, मिस्टरांसाठी, फॅमिलीसाठी, आईवडिलांसाठी, इकडच्यांसाठी, शेजाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी अवेलेबल असतो, पण स्वतःसाठी कधीच अवेलेबल नसतो। जेव्हा थोडंसं टाइम मिळेल ना त्याच्यामध्ये आपण काहीतरी घराचा एखादा कोपरा, एखादा कॉर्नर सजवण्यास व्यस्त करतो, नाहीतर नाहीच काही भेटलं तर मग टीव्ही किंवा मोबाईल घेऊन बसत असतो। पण स्वतःवर आपण ज्याच्यावर लक्ष दिला पाहिजे, आपल्या आरोग्यावर, आपल्या शरीरावर आपण कधीच लक्ष देत नाही, आपण दुर्लक्षित करतो काही गोष्टी। तर ते दुर्लक्षित करू नका, तुम्हाला खूप सारा वेळ आहे। आणि असं नाही की आता भरपूर लेडी म्हणणार की माझं म्हणजे फॅमिली आहे, मला वेळ भेटत नाही, तर वेळ काढा स्वतःसाठी। सकाळी तुम्ही जर तुम्ही 6ला उठत असाल तर तुम्ही 5ला उठा, अर्धा तास तरी स्वतःला द्या, त्याच्यामुळे भरपूर कामही लवकर होतील। माझे बघा 10 वाजता माझी म्हणजे मुलाची शाळा थोडी स्कूल लवकर असते आणि मुलीची नंतर असते स्कूल, म्हणजे 10 वाजता असते। तर 10 वाजेपर्यंत माझे ऑलमोस्ट सगळे कामं झालेले असतात, मला स्वतःला टाइम देऊन सुद्धा, म्हणजे अर्धा तास मी स्वतःला देते। त्याच्यानंतर जे काही माझं ब्रेकफास्ट किंवा माझं काय असतंय ते सगळं होऊन मला सकाळचा नाश्ता वगैरे, मुलांचं जेवण, कपडे, धुणी भांडी सगळं होऊन माझ्याकडे टाइम असतो, म्हणजे 10-10:30 पर्यंत माझे ऑलमोस्ट सगळे कामे झालेले असतात। एखाद्या वेळेस जर एखादा कॉल मी म्हणजे उचलला, एखादा काही कोणाची गॉसिप करण्यात वेळ व्यस्त केला, तर त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, बाकीचे माझे जे काम असतात ते तसेच पडलेले असतात। मी कदाचित एखाद्या दिवशी असं होतं की माझं काम तसं म्हणजे 12-1 पर्यंत जातं, नाहीतर 10-10:30 पर्यंत माझे ऑलमोस्ट सगळे कामं झालेले असतात। तर त्याच्यासाठी मी काय करते, मेन गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर मी मोबाईल हातात घेत नाही। आता तुम्ही म्हणणार की मोबाईल तर सगळे घेतातच, ऑलमोस्ट थोडंसं घेते मी, पण साईडला मी जे माझ्या आवडीचे सॉन्ग आहे किंवा एखादे भक्ती सॉंग्स जे मला आवडतात, 19 मधले मला सॉन्ग खूप आवडतात, 1990 मधले, तर ते लावून मी माझे सकाळचं जो काही काम असेल ते करत असते। त्याच्यावरही लक्ष होतं। असं होतं म्हणजे खूप वेळा तुम्ही ऑब्झर्व करा, जेव्हाही आपण काहीतरी काम करायला घेऊ ना, सॉन्ग वगैरे काहीतरी लावून दिलं ना तर ते कामं लवकर होतात, म्हणजे
आपल्याला जो काम करण्याचा स्पीड आहे तोही वाढतो कदाचित. आणि त्याच्यात मग तुम्हाला जर राग आलेला असेल ना, एखादे सॅड सॉन्ग लावून तुम्ही त्या भांड्यांवर किंवा पिठावर अटॅक करू शकता. जेव्हा आपण दुसऱ्यांवर करू शकत नाही तेव्हा ह्या गोष्टींवर आपण नक्कीच राग काढत असतो. मुलांवर न काढता भांड्याकुंड्यांवर काढा आणि घरातल्या महागड्या वस्तूंवर तर अजिबात काढू नका, मग नंतर खूप त्रास होतो आपल्याला. तर आता तुम्ही म्हणणार की ह्या सगळ्या गोष्टी तू सांगते, तू करतेस का? हो, याच्यातल्या भरपूर गोष्टी मी करत असते, त्याच्यामुळे जे माझी होणारी चिडचिड आहे तीही कमी होते. काही गोष्टींचा मला राग असेल किंवा काही गोष्टींवर मला असं करायचं होतं, असं नाही झालं, तर ते मी सगळं ना सॉन्ग लावून देत असते आणि ते पिठाला चांगलं मळायचं किंवा कपड्यांना चांगलं धुवायचं, त्याच्यावर माझं सगळं राग निघून जातं. तर चिल करायचं. कधीही कितीही टेन्शन असलं तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात नाही. कारण त्या टेन्शनमुळे आपली तब्येत खराब होते, आपलं सगळं माइंड खराब होत असतं. काही गोष्टींमध्ये एकमेकांना सांगून समजून घेणं खूप गरजेचं असतं. मग ते आपले लाईफ पार्टनर असो, आपले फ्रेंड्स असो, आपली फॅमिली असो किंवा इतर कोणी असो, समजून म्हणजे एकमेकांना गोष्टी सांगितल्या ना तर खूप साऱ्या गोष्टींचं सॉल्युशन निघू शकतो. तर नक्की आज मी तुम्हाला सांगणार आहे की वेट लॉस करायचं. थोडंफार वेट लॉस नाही झालं तरी आपलं शरीर नेहमी फिट अँड फाईन राहील, अशा काही एक्सरसाइज मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला तर वळूया आजच्या व्हिडिओ. तुम्हाला माझी ही एक्सरसाइज मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण मी खूप याच्यामधली प्रो नाही आहे किंवा मी एखादी जिम ट्रेनर नाही आहे, तरीही मी जे काही करते, हाऊसवाईफ आहे, तर समजून घ्या जे काही करते माझं म्हणजे शरीर त्याने व्यवस्थित राहतं. मला असं हलकं हलकं वाटतं हे सगळे व्यायाम केल्यामुळे. याच्यापेक्षा भरपूर काही करत असते, पण जेव्हा व्हिडिओ बनवायला लागले ना तर त्याच्यातलं काही जे मी करते ते सुचलंच नाही. तर असू द्या, जे काही जसं काही तुम्हाला जमेल. हे तुम्ही माझ्या नाही फॉलो केले ना तरी चालेल, पण तुम्हाला जर तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करू शकता. भरपूर योगासन आहे, व्यायाम आहे, सकाळचे जे काही आपलं हे आहे हेल्दी, आणि ज्या काही गोष्टी आहेत तेही खाण्यात इन्क्लूड करा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित खावा. आणि मेन गोष्ट म्हणजे व्यायाम करण्याच्या अगोदर काहीच खाऊ नका. कोणताही योगासन किंवा कोणताही तुम्हाला हे करायचे, एक्सरसाइज करायची, त्याच्या अगोदर प्लीज काहीच खाऊ नका. जास्त पाणीही पिऊ नका, त्याच्यामुळे त्रास होतो. म्हणजे अर्धा तास तरी जेव्हा तुम्हाला कोणतीही एक्सरसाइज करायची आहे त्याच्या अगोदर वॉर्मअप करा. आपल्या बॉडीला म्हणजे एक त्या लेवलला येऊ द्या आणि मग तुम्ही स्टार्ट करा कोणतीही गोष्ट करायची असेल तर. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.